नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शहा बोलतोय. मी एक व्हिडिओ बनवतोय. बरेच साधारण 7 दिवस झाले फॉर्म चालू होऊन. बऱ्याच लोकांचे मला मेसेज येत आहेत कुठे काय चुका झाल्यात वगैरे त्या गोष्टींसाठी. तर फॉर्म मधले आतापर्यंत म्हणजे 2017 पासून ते 2024 पर्यंत कोणत्या चुका दुरुस्त करायला एनटीएने संधी दिलेली नाही याबद्दल मी माहिती देत आहे. म्हणजे त्या गोष्टी करेक्ट करता येत नाहीत जरी करेक्शन विंडो ओपन झाली तरी. म्हणजेच ह्या वर्षी शक्यतोवर ह्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका करू नयेत अशी माझी विनंती आहे. फॉर्म भरताना काळजी काय घ्यावी? पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्टीचं स्पेलिंग रिचेक करावं. दुसरी गोष्ट, माहितगार माणसाकडूनच फॉर्म भरावा. म्हणजे ज्या माणसाने पूर्वी फॉर्म भरलेले आहेत अशाच लोकांकडून फॉर्म भरावा. जर फॉर्म भरताना बेसिक रजिस्ट्रेशन करताना काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता, बाबा असं असं आहे तर काय करू. आणि दुसरी गोष्ट, विनाकारण गडबड करून फॉर्म भरू नका. फॉर्म लवकर भरल्याने घराच्या जवळचं सेंटर मिळते किंवा आपला ऑल इंडिया रँक वरचा मिळतो ही चुकीची कल्पना आहे. हे फेक युट्यूबर्स तुम्हाला काहीही सांगत आहेत. फॉर्म लवकर भरला म्हणून घराच्या जवळचं सेंटर पण मिळत नाही आणि ऑल इंडिया रँक पण वरचा मिळत नाही. ऑल इंडिया रँकचा क्रायटेरियाचा व्हिडिओ माझा पूर्वीचा टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. फॉर्म मध्ये कोणत्या गोष्टी 2024 पर्यंत तरी करेक्ट करता येत नव्हत्या त्याची यादी. विद्यार्थ्याचं नाव बदलता येत नाही, विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव, विद्यार्थ्याच्या आईचं नाव, जन्माची तारीख विद्यार्थ्याच्या, विद्यार्थ्याचं जेंडर, विद्यार्थ्याची श्रेणी म्हणजे कॅटेगरी, प्रश्नपत्रिकेचं माध्यम बदलता येत नाही, परीक्षेचं शहर जे 3 लिहिले ती बदलता येत नाहीत, एज्युकेशन डिटेल बदलता येत नाही, संपर्क विवरण बदलता येत नाही, दस्तावेज अपलोड केलेले बदलता येत नाही, पहिचान प्रमाण बदलता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत, ह्या बदलू नका, ह्या चुकू नका. एनटीए चे 9 मार्चला करेक्शन विंडो ओपन होणार आहे. जर लकीली गोष्टी बदलायला परवानगी दिली तर ठीकच आहे, पण अननेसरी गडबड करून फॉर्म भरणे हे खूप अडचणीत आणू शकतं. कारण हे जे हॉल तिकीट स्कोर कार्ड हे आपल्याला यूजी पासून पीजी पर्यंत उपयोगी पडणार असतं. त्यामुळे त्यात बेसिक मिस्टेक असल्या की ते आपल्याला कायमस्वरूपी अडचणीत आणत राहतं. जरी कुणाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर त्या पॉइंटचा स्क्रीनशॉट मला टाका आणि मेसेज करा आणि मला वेळ द्या. मला लगे एका मिनिटात फोन करू नका, माझं बाकीचं काम चालू असतं. मी रिप्लाय देतो, वेळ लागू शकतो, मी मदत करतो. तुम्ही मला काउन्सिलिंग जॉईन केलं तरी करतो, नाही केलं तरी मदत करत असतो. तसं काही नसतं माझं. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसाने पूर्वी नीटचा फॉर्म भरलेला नाही त्यांनी माहितगार माणसाची मदत घ्यावी. माझ्याकडे म्हणजे तरी मी ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरून देतो किंवा दुसरे माणसं भरपूर आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, तुम्ही कुठल्याही माहितगाराकडून फॉर्म भरू शकता. ह्याबद्दल माझी कोणतीही अडचण नाही. ओके, थँक्यू.